महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर। उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती हैं बेस्ट डील्स। एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, डीप फ्रीजर्स एंड वेजी कूलर्स। सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी ईएमआई अवेलेबल। बस आइए और गर्मियों के इन दिनों में अपने घर के लिए ले जाइए बेहतरीन कंज्यूमर अप्लायंसेस। महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, ऑपोजिट आरकेडी कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर। नमस्कार, पीसीआई न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। जैसे कि आप जानते हैं कि इन दिनों चुनाव का माहौल है और इस चुनाव के माहौल में हर पार्टी का व्यक्ति, हर पार्टी का लीडर जुड़ा हुआ रहता है। जैसे हमारे डॉक्टर श्रीकांत शिंदे जी जनता की रैली करने के लिए, इसमें सब पार्टियां थी, शिवसेना, शिंदे ग्रुप, मनसे, एनसीपी, आरपीआई, टीओके, साई पार्टी और इनके सारे लीडर डॉक्टर श्रीकांत शिंदे के साथ में थे, जिन्होंने मिलकर रैली निकाली थी और पब्लिक ने उन्हें बहुत ज्यादा स्वागत करके उन्हें आश्वासन दिया कि हम आप ही को जितवाएंगे। आइए कैमरा कैमरे से देखते हैं कि किस तरह इन लीडरों के बीच श्रीकांत शिंदे जी साथ चल रहे थे और कैसे पब्लिक उनका स्वागत कर रही थी। हमारे पीओके के कार्यकर्ता खासदार जी का अभिनंदन कर रहे हैं। पीओके के कार्यकर्ता खासदार जी का अभिनंदन कर रहे हैं। यह अभिनंदन स्वीकारा गया। साहब की तरफ एसोसिएशन, अमन साहब की तरफ एसोसिएशन, अशोक चंदानी, दीपक सत्तानी, ये दीपक सत्तानी की टीम है और दीपक सत्तानी हमारे भाजपा के महासचिव हैं। हमारे आरपीआई के भाई बंधु, हमारे आरपीआई के नेता भगवान डोलेराव के साथ सोनाने जी, आकाश सोनाने, कैलाश यादव, पूरा टीम, पूरा आरपीआई का टीम व्यापारियों के साथ हमारे नागले नेता श्रीकांत शिंदे जी का अभिनंदन कर रहे हैं। श्रीकांत शिंदे जी के साथ कदम से कदम मिला रहे हैं। वे आरपीआई के हमारे भाई, हमारे यूपी के भाई सब दिखा दिए ताकत कि उनकी ताकत भी श्रीकांत शिंदे जी के साथ है। और हमारे नेहरू चौक के व्यापारी, नेहरू चौक के व्यापारी श्रीकांत शिंदे, ये है श्रीकांत शिंदे, ये है श्रीकांत शिंदे, श्रीकांत शिंदे, श्रीकांत शिंदे, श्रीकांत शिंदे, धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण। हमारे सैनिक जो मार्केट में परचेसिंग करने आए, शॉपिंग करने आए, वो भी श्रीकांत शिंदे जी से मिल रहे हैं। और कुछ हमारी बहनें आरती उतार रहे हैं।
पप्पू कलानीजी, त्याचबरोबर प्रदीपजी रामचंद्रानी, त्याचबरोबर आरपीआयचे भगवान भालेराव साहेब, त्याचबरोबर जमनू गोस्वामी तिकडे उभे आहेत. लहान कार्यकर्ता कसा असतो, किती पद मोठं असलं तरी रस्त्यावरती जे रॅली पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे जमनू गोस्वामीजी करत होते. जोरदार टाळ्या वाजवा पप्पूजी. नाही त्याचबरोबर मनसेचे सचिन कदम असेल, त्यांचे जिल्हा अध्यक्ष असतील, त्याचबरोबर साईचे जीवन इतनारी जे असतील, आमचे भरतजी गंगोत्री, भरतजी गंगोत्री, भरतजी गंगोत्री हे आता कोण राहिले का? जीवन इतनारीजींचं नाव घेतलेलं आहे. मी सगळ्यांचं सभी का बहुत बहुत धन्यवाद. सभी कार्यकर्ताओं का बहुत बहुत धन्यवाद. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते 5 वाजल्यापासून ते आता 10ला 5 मिनिटं बाकी आहे, 10 वाजेपर्यंतचे आहे. हे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता या रॅलीमध्ये ज्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाला. प्रत्येक कार्यकर्ता असं काम करतोय की त्याच्या स्वतःच्या पक्षाचा हा उमेदवार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे, असा प्रत्येक कार्यकर्ता जो काम करतोय. हे चित्र जे आहे, हे चित्र खूप कमी वेळ बघायला मिळतं, पण हे चित्र जे आहे कल्याण लोकसभेमध्ये बघायला मिळतंय. आज सगळे लोक जे आहेत हे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आमचे सर्व नगरसेवक असेल, राजेंद्रजी चौधरी आहे, अरुणजी आशारा आहे, बिट्टू आहे, दिलीपजी गायकवाड यांच्या वॉर्डमध्ये आपण आहे, गुल्हार महाराज असतील, रमेशजी चव्हाण असतील, त्याचबरोबर चंद्रकांतजी गोडारे आहेत, आमचे गुलाबचंदजी आहेत. सगळ्यांचं नाव घेत नाही, पण सगळ्यांचा उत्साहच होता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खूप जास्त. मगाशी पण जेव्हा 4 आणि 5 नंबर मध्ये रॅली चालू झाली तेव्हा ती रॅली संपेपर्यंत जो सुरुवातीला रॅलीचा उत्साह होता तो शेवटपर्यंत होता. आणि आता देखील आणि लोकांचा बघा किती उत्साह आहे. या पूर्ण मार्केट एरियामधून आलो, लोकांचा प्रतिसाद, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद, ना भूतो ना भविष्य असा जो आहे प्रतिसाद इकडे आहे. कारण की आज सगळ्यांना जे आहे मोदीजींवरती विश्वास आहे. गेले 10 वर्ष ज्या प्रकारे एनडीए सरकारने काम केलं त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. या कल्याण लोकसभेमध्ये ज्या प्रकारे आपण काम केलं गेले 10 वर्षामध्ये त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, या सगळ्यांवरती लोकांचा भरभरून विश्वास आहे. कारण की महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर आरबीआयचे आठवले साहेब गेले 10 वर्षामध्ये या केंद्रामध्ये आणि आता या राज्यामध्ये ज्या प्रकारे कामं चालू आहेत आणि त्याचबरोबर उल्हासनगरचा ज्वलंत विषय रेग्युलरायझेशनचा, त्याच्यामुळे देखील उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांचा असेल, लोकांचा असेल, भरभरून विश्वास जो आहे हा महायुतीवरती आहे. आणि हा उत्साह बघितल्यानंतर मी आपल्या सगळ्यांना एक सांगू शकतो की उल्हासनगर मध्ये जी लीड मिळेल ती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मिळाली नसेल. तेवढी लीड जी आहे ती उल्हासनगर मध्ये मिळेल. कारण की प्रत्येक कार्यकर्ता झटून काम करतोय, लोक आपल्या बरोबर आहे, लोक उत्साही आहे, लोक खालून दाखवत होते विक्ट्री, आम्ही धनुष्यबाणालाच मत देणार, तुमच्या बरोबर आहे, आम्ही विश्वास देत होते. मला वाटतं हा लोकांचा विश्वास आपण कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे. कार्यकर्ता ग्राउंड लेवल वरती जेव्हा फिरतो तेव्हा असा रिस्पॉन्स जो आहे हा नेत्यांना जो आहे तो मिळत असतो. आणि आपण सगळ्यांनी जे आहे हे भरभरून काम जे आता करताय, पुढे 20 तारखेपर्यंत हा टेम्पो जो आहे तो आपल्याला जो आहे हा पुढे घेऊन जायचा. आमच्या युवा सेनेचे आहे, बाळा श्रीकंठे आहे, सुशीलजी आहे, तेही काम करत आहेत. आपल्याला हा टेम्पो पुढे घेऊन जायचा आहे आणि 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान कसं घराच्या बाहेर निघेल, लोक कसे घराच्या बाहेर निघतील त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. करणार ना 20 तारखेपर्यंत. तर मी सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. 9:58 झालेली आहेत आणि मी माझं भाषण इथे संपवतो. सगळ्यांना पुन्हा एकदा